वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 6 शेळ्यांचा मृत्यू. कुंभोज येथील घटना. कुंभोज येथील विलास देवमोरे यांच्या शेळ्यांच्या कळपावर वन्य सदृश्य प्राण्यांनी हल्ला केल्याने 6 शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे विलास देवमोरे यांचे 70,000चे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 11:30च्या दरम्यान वन्य सदृश्य 4-5 प्राण्यांनी वस्तीवर हल्ला करून 6 शेळ्यांना ठार केलं. वस्तीवर लाईट नसल्यामुळे संपूर्ण अंधार होता. शेळ्यांचा आवाज ऐकून वयस्कर मालुबाई देवमोरे या बाहेर येत असताना वन्य प्राणी त्यांच्या अंगावरती धावून जाऊ लागले म्हणून त्यांनी घाबरून घराचा दरवाजा बंद केला व आतून आरडाओरडा सुरू केला. परंतु जवळ वस्ती नसल्यामुळे व त्यांच्याजवळ फोनही नसल्यामुळे ही घटना कोणाला समजली नाही. या घटनेत 2 शेळ्या व 4-5 महिन्याची 4 पिल्ले वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात जागीच ठार झाली. ही घटना शनिवारी सकाळी विलास देवमोरे यांच्या मुलाने महादेव देवमोरे यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे साहेब व यशवंत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादासो तावडे यांना कळवली. संजय वाघमोडे साहेब यांनी ही घटना पशुसंवर्धन अधिकारी यांना कळवून अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील परिस्थिती अतिशय विचित्र होती. विलास देवमोरे यांची परिस्थिती अतिशय गरीब असून त्यांचा उदरनिर्वाह शेळी पालनवरती अवलंबून आहे. परंतु उदरनिर्वाहाचं साधन असणाऱ्या शेळ्याच वन्य प्राण्यांनी ठार केल्यामुळे आता पुढे जगायचे कसे हा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झालाय. घटनास्थळावर वनरक्षक शिवाजी पडियार, लहू भंडारी यांनी मृत शेळ्यांचा पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी ND कराडे व संजय आसलारे यांनी मृत शेळ्यांचं शवविच्छेदन केलं. घटनास्थळी संजय वाघमोडे, दादा सुतावडे, पिंटू गावडे, उत्तम तांदळे, सचिन भानुसे, राजू देवमोरे, लक्ष्मण ठोमके, अरुण पुजारी, धनाजी माळी, यशवंत क्रांती संघटना शाखा कुंभोज, नरंदे, बुवाची वठार, सावर्डे, खोची, दुधगावचे पदाधिकारी, मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरकणी न्यूज मीडियासाठी श्री किशोर गायकवाड, नवे पारगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर.